मार्च 2020 मध्य प्रदेशात मोठा राजकीय भूकंप आला। काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 22 आमदारांना सोबत घेत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला, ज्यामुळे मध्य प्रदेशातलं काँग्रेसचं सरकार कोसळलं। पुढे 2 वर्षांनी महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत भाजपला साथ दिली, ज्यामुळे राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं। आता मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जे काही घडलं तसंच काहीसं तामिळनाडूमध्ये सुद्धा घडणार होतं, असा दावा केला जातोय। तामिळनाडूमध्ये या वर्षीच्या मे महिन्यात थलपती विजयच्या नेतृत्वाखाली टीव्हीकेचं सरकार स्थापन झालंय। पण सरकार स्थापनेच्या फक्त 2 महिन्यांनीच विजयचं सरकार पाडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात येतोय। विजयच्या पक्षाचे तब्बल 15 आमदार टार्गेटवर होते। आमदारांना 35 कोटींची ऑफर देण्यात आली होती, असा दावा केला जातोय। या प्रकरणी 3 जणांना अटकही झाली आहे। हे प्रकरण नेमकं आहे काय? तामिळनाडूतलं विजयचं सरकार पाडायचा प्रयत्न नक्की कोण करते? विजयनं हा प्रयत्न कसा हाणून पाडला? आणि टीव्हीके, डीएमके, एआयडीएमके यांचं राजकारण नेमकं आहे काय? सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलभिडू। तर या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली सोमवारी 29 जून पासून। त्या दिवशी टीव्हीकेचे आमदार एन इलयराजा यांनी एक अत्यंत गंभीर आरोप केलाय। ते म्हणाले की त्यांना विधानसभेत क्रॉस वोटिंग करण्यासाठी तब्बल 35 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती। या संदर्भातली तक्रार त्यांनी पोलिसांकडे दाखल केली आहे। त्यांनी असं देखील म्हटलंय की त्यांना तिरुनावुक्कारासू नावाच्या एका व्यक्तीने संपर्क साधला होता। त्या व्यक्तीने आपण इंडियन पॉलिटिकल डेमोक्रेटिक स्ट्रॅटेजीज म्हणजेच आयपीडीएसचा प्रतिनिधी असल्याचा दावा केलेला होता। मी एका प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यातर्फे बोलतोय, असं त्या व्यक्तीने सांगितल्याचे इलयराजा म्हणाले। इलयराजा यांनी असा देखील दावा केला की त्यांना तामिळनाडू विधानसभेत अध्यक्षांविरुद्धच्या प्रस्तावावर क्रॉस वोटिंग करण्याची ऑफर देण्यात आली होती। या बदल्यात त्यांना 35 कोटी रुपये मिळणार होते, पण त्यांनी ही ऑफर नाकारली। ते म्हणाले की ऑफर नाकारल्यानंतर त्यांना धमक्या देखील देण्यात आल्या। याबाबत कुठेही बोलू नका अशी धमकी मला देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा इलयराजा यांनी केलाय। एन इलयराजा यांनी दिलेल्या तक्रारीनंतर चेन्नईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। तामिळनाडू पोलिसांनी लगेच हालचाल करत मुख्य आरोपी तिरुनावुक्कारासू याच्यासह त्रिची जिल्ह्यातले रहिवासी नरेश आणि त्यागराजन या दोघांना ताब्यात घेतलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरेश यानं चेन्नईमध्ये व्ही अशोक कुमार यांची भेट घेतली होती। अशोक कुमार हे एम.के. स्टॅलिन यांच्या डीएमकेचे माजी मंत्री आहेत। तसंच ते कोइंबतूर दक्षिणचे आमदार व्ही सेंथिल बालाजी यांचे भाऊ देखील आहेत। पोलीस तपासात असं समोर आलंय की तिरुनावुक्कारासू यानं सेंथिल बालाजी आणि अशोक कुमार यांनी दिलेल्या सूचनानुसार हे काम केलं होतं। म्हणजे थोडक्यात काय, तर डीएमके पक्ष तामिळनाडूतलं विजयचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आता केला जातोय। आता या प्रकरणात 3 जणांना अटक झाल्यानंतर तामिळनाडू सरकारच्या मंत्र्यांनी डीएमके वरती आरोप सुरू केलेत। सरकारमधले मंत्री पी निर्मल कुमार यांनी आरोप केलाय की डीएमके मागच्या 40 दिवसांपासून टीव्हीकेच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करत होता। निर्मल कुमार असं म्हणाले की एम.के. स्टॅलिन यांना विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव पचवता आलेला नाहीये, त्यामुळे ते राज्यातलं टीव्हीकेचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करतात। टीव्हीकेनं आरोप केलाय की या कटामध्ये टीव्हीकेचे तब्बल 15 आमदार टार्गेटवर होते। या आमदारांकडनं एकाच वेळी राजीनामे घेण्याचा प्लॅन आखण्यात आला होता, जेणेकरून राज्यातलं सरकार संकटात सापडेल। पण पक्षानं हा कट वेळीच उधळून लावला, असं देखील म्हटलंय। तामिळनाडूचा विचार केला तर तिथल्या विधानसभेत 118 हा बहुमताचा आकडा आहे। टीव्हीकेकडे 107 आमदार आहेत, म्हणजेच विजयच्या पक्षाकडे स्वबळावर बहुमतासाठी 11 आमदार कमी आहेत। विजयला हा आकडा गाठण्यासाठी काँग्रेस आणि अन्य प्रादेशिक पक्षांनी मदत केली आहे। थोडक्यात काय, तर समजा विजयचे 15 आमदार जरी फुटले तरी तामिळनाडूचं सरकार अल्पमतात येऊ शकतं, आणि हाच प्रयत्न डीएमके कडनं केला जात असल्याचा आरोप टीव्हीकेने केलाय। आता जर आपण डीएमकेचा विचार केला तर त्या पक्षाकडे सध्या फक्त 59 आमदार आहेत। पण मग समजा टीव्हीकेचे केवळ 15 आमदार फुटले तरी तामिळनाडू डीएमके सत्तेत कसा येऊ शकतो? तर यासाठी डीएमकेला एआयडीएमके हा पक्ष मदत करणार असल्याचा खळबळजनक दावा टीव्हीकेने केलाय। मंत्री निर्मल कुमार यांनी आरोप केलाय की विजयचं सरकार पाडण्यासाठी डीएमकेनं एआयडीएमके पक्षाची मदत घेतली आहे। एआयडीएमकेचे प्रमुख के पलानीस्वामी हे एम.के. स्टॅलिन आणि उदयनिधी स्टॅलिन यांच्यासोबत मिळून सरकार पाडण्याचा कट रचत असल्याचा आरोप निर्मल कुमार यांनी केलाय। त्या आमदारांना 10 कोटी, 20 कोटी, अगदी 50 कोटी पर्यंतची रक्कम ऑफर करतायत, असा दावा निर्मल कुमार यांनी केलाय। तामिळनाडूच्या विधानसभेत एआयडीएमकेचे 47 आमदार आहेत। हे 47 आमदार आणि डीएमकेचे 59 आमदार मिळून आकडा 106 एवढा होतो। म्हणजे या 2 पक्षांना मिळून बहुमतासाठी फक्त 12 आमदारांची आवश्यकता आहे। आता हा आकडा अन्य छोटे प्रादेशिक पक्ष आणि अपक्ष आमदारांना सोबत घेत गाठता येऊ शकतो।
किंवा 15 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर त्या जागी पोटनिवडणूक होऊन जे आमदार निवडून येतील ते सुद्धा डीएमके आणि एआयएडीएमकेला साथ देऊ शकतात आणि अशा प्रकारे तामिळनाडूची सत्ता पुन्हा मिळवण्याचा स्टॅलिन यांचा प्लॅन असल्याचा आरोप टीव्हीकेने केलाय. महत्वाचं म्हणजे अलीकडेच एम.के. स्टॅलिन यांनी डीएमकेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना एक मोठा दावा केला होता. तामिळनाडूतलं विजयचं सरकार लवकरच पडणार आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहावं असे एम.के. स्टॅलिन म्हणाले होते. आता त्यांच्या या वक्तव्याला या आरोपांशी जोडून पाहिलं जाते. या सगळ्या आरोपांनंतर डीएमके कडनं सुद्धा प्रतिक्रिया समोर आली. या आरोपांवर डीएमकेचं असं म्हणणं आहे की टीव्हीकेने केलेले जे सगळे आरोप आहेत ते त्यांनी फेटाळून लावलेले आहेत. हे आरोप निराधार आणि तथ्यहीन असल्याचं डीएमकेने म्हटलंय. या आरोपांना उत्तर देताना डीएमकेचे प्रवक्ते टी.के.एस. एलंगोवन असं म्हणाले की डीएमके टीव्हीकेच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न का करेल, कारण असं केल्यानं डीएमकेला राज्यात सरकार स्थापन करण्यास कोणतीही मदत होणार नाही. ते असं देखील म्हणाले की या संपूर्ण प्रकरणामागे काहीतरी वेगळंच कारस्थान शिजतंय. डीएमकेनं टीव्हीकेच्या आमदारांना फोडण्याचा कधीही प्रयत्न केलेला नाहीये. टीव्हीकेला फक्त जनतेमध्ये खळबळ उडवायची. जर त्यांच्याकडे ठोस असे पुरावे असतील तर त्यांनी पुढे येऊन सेंथिल बालाजी यांना अटक करावी असं डीएमकेनं म्हटलंय. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता डीएमकेचे आमदार सेंथिल बालाजी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्यातल्या जुन्या वादाची पुन्हा चर्चा व्हायला लागली आहे. मुळात थलपती विजय आणि सेंथिल बालाजी यांचे संबंध फार तणावपूर्ण आहेत. सेंथिल बालाजी हे मूळचे करूरचे आहेत. हे तेच ठिकाण आहे जिथे विजयच्या निवडणूक प्रचाराच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेत तब्बल 41 लोकांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर विजयनं आरोप केला होता की सेंथिल बालाजी यांनी मला बदनाम करण्यासाठी चेंगराचेंगरीचा कट रचला होता, पण बालाजी यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. तेव्हापासून विजय आणि बालाजी या दोन नेत्यांमध्ये प्रचंड तणाव आहे. त्यामुळेच आता विजयच्या पक्षाकडनं बालाजी यांना बदनाम करण्यासाठी हे सगळं केलं जातंय का असा आरोप डीएमके कडनं केला जातोय. थोडक्यात काय तर तामिळनाडूच्या राजकारणात सध्या घडत असलेल्या घडामोडी अनपेक्षित अशा आहेत. विजयच्या पक्षानं डीएमकेवर सरकार पाडण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप केलाय. यासाठी आमदारांना पैशांचं आमिष दिलं जात असल्याचंही टीव्हीकेनं म्हटलंय. धक्कादायक म्हणजे डीएमके आणि एआयएडीएमके हे एकमेकांचे कट्टर विरोधी असलेले पक्ष एकत्रित येत हे सगळं करत असल्याच्या चर्चा होत आहेत. त्यामुळेच ही घटना देशभरात चर्चेत आली आहे. तुम्हाला काय वाटतं? डीएमके खरंच विजयचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असेल का, की यामागे आणखी कोणाचा हात आहे? याबद्दलची तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.